चव कधीच विसरणार नाही असा मस्त झणझणीत चमचमीत चिकन रस्सा आज आपण बनवणार आहोत. चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. आता चिकन मॅरिनेट करून घेऊ. चवीपुरतं मीठ, 2 चमचे दही, दही ऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रसही वापरू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा कस्तुरी मेथी हाताने क्रश करून हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं व झाकून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊ. आता एक वाटण बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया 1 वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप, 1.5 इंच आलं, 15-16 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, मुठभर कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचे. हे पहा याप्रमाणे. गॅसवर कढई ठेवली, यात 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे आणि 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालूया. कांदाही छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचाय. कांदा परतला की यात 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता टोमॅटो ही मऊ होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो परतला की यात काही मसाले ऍड करू. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून मसाले तेलावर परतून घेऊ. लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मग यात वाटण घालून वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाले जळू नये म्हणून मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालत आहे. आता झाकण ठेवून कमी गॅसवर 2 मिनिटं एक वाफ काढायची. 2 मिनिटांनी पहा वाटणाला छान तेल सुटलंय. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून मिक्स करू. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि 2-3 मिनिटं चिकन मसाल्यांमध्ये परतून घ्यायचंय. मग झाकण ठेवून 10 मिनिटं चिकन असं शिजवून घ्यायचंय. तर 10 मिनिटांनी बघा चिकनला स्वतःचं पाणी सुटलंय. आता तुम्हाला जसा रस्सा पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार गरम पाणी ऍड करा. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातले. मी इथे अंगापुरती रस्सा अशी लपतपी भाजी बनवते. चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचे. फक्त मध्ये 1-2 वेळा मिक्स करून घ्या. साधारण 15-20 मिनिटांनी बघा चिकन छान मऊ शिजलंय, मस्त तरी आली. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू. तयार आहे मस्त चमचमीत झणझणीत चिकन रस्सा. हा चिकन रस्सा तुम्ही चपाती, भाकरी, फुलका किंवा भातासोबत खाऊ शकता. एक नंबर लागतो. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.